नमस्कार. मुक्ताई क्रोश आणि फॅशनमध्ये मी सविता सुळे आपलं स्वागत करते. आज आपण कार हँगिंग शिकणार आहोत. यासाठी आपण 2 रंगाची लोकर घेतो आहे आणि 2.5 mm क्रोशेची सुई आणि लोकर कापण्यासाठी आपल्याला कैची लागेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण मॅजिक रिंग बनवतोय. मॅजिक रिंग बनवल्यात आपल्याला 4 साखळ्या बनवायच्या. आता आपल्याला इथे मॅजिक रिंगमध्ये ट्रिपल क्रोशिया बनवायच्या. त्याच्यामुळे आपण इथे 4 साखळ्यांचा एक ट्रिपल क्रोशिया केला आहे सुरुवातीचा. आणि आता आपण इथे 11 ट्रिपल क्रोशिया बनवूया. हे पहा, मी सुईवरती 2 लूप्स घेतलेत. पहिला एक आणि पलीकडून एक घेतला. असे 4 झाले. मग 4चे मी 3, 3चा 2 आणि 2चा 1 असं आपण ट्रिपल क्रोशिया बनवले. तर हे आपल्याला 11 टोटल 12 ट्रिपल क्रोशिया हवे. मी आता हा राऊंड पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते. झाले म्हणजे 12 ट्रिपल क्रोशिया टोटल. आणि आता मी इथे स्लिप स्टिचद्वारे अटॅच करून धागा कापून घेते. आणि आपल्याला सुईमधून धागा होऊन हा धागा हाईड करायचा आहे. असं धागा थोडासा हाईड करून कट करून टाकला तरी चालतो. आणि आता आपण हा फुलाचा देठ झाला. आता आपण फुलाच्या पाकळ्या बनवूया. त्यासाठी मी पिवळ्या रंगाची लोकर घेतली आणि आता आपण हे बघा स्लिप नॉट केली आणि ट्रिपल क्रोशियाच्या मध्ये कुठेही एका ट्रिपल क्रोशियाच्या मध्ये सुरुवात करतोय. तर आपण इथे पप स्टिचचा डिझाईन करतोय. एक साखळी केली आणि आपण 6 लूप्स घेतोय सुईवरती. आपण 6 लूप्स घेतोय. मग ते 6च्या 6 एकदम सोडतोय. एक साखळी पुन्हा पुढचे 2 ट्रिपल क्रोशिया सोडून मधल्या जागेमध्ये आपण विणतोय. हे पहा, खाली मी 2 ट्रिपल क्रोशिया सोडून मधल्या जागेमध्ये आपण विणायला सुरुवात करतोय. इथे आपण 6 लूप्स घेतोय सुईवरती आणि मग ते एकदम सोडतोय. याला आपण पप स्टिच म्हणतो किंवा मग आपण वेलची डिझाईन, मराठीमध्ये वेलची डिझाईन बोलतो आपण. यासाठी आपल्याला 6 लूप्स घ्यायचे सुईवर आणि ते 6च्या 6 एकदम सोडायचे. हे पहा, एकदम सोडायचे आणि एक साखळी विणायची. हे पहा, असे आपण 6 पप स्टिच करणार आहोत किंवा 6 वेलदोडे करतो. आणि ते सर्वात सुरुवातीचा जो आपला पप स्टिच होता तिथे आपण स्लिप स्टिचने अटॅच केलं. आता आपल्याला पुढच्या बनवताना आपण 3 साखळ्या बनवतोय. ठीक आहे. 2 पप स्टिचच्या मध्ये सुई घालून इथे आपण डबल क्रोशिया बनवला, 3 साखळ्या. आणि हे पहा, खांबाच्या मधून किंवा डबल क्रोशियाच्या मधून आपण सुई घेऊन इथे सिंगल क्रोशिया बनवला. हे पहा, मी तुम्हाला पुन्हा सांगते. 2 पफ स्टिचच्या मधून आपण विणकामाला सुरुवात केली. इथे आपण डबल क्रोशिया केला. त्याच्यानंतर 3 साखळ्या, डबल क्रोशिया, 3 साखळ्या आणि एक सिंगल क्रोशिया जो आपण खांबाच्या मधून घेतला आहे. आपण हे पूर्ण विणून घेऊया.
आणि सर्वात सुरुवातीचं जे आपल्या 3 साखळ्या होत्या तिथे आपण स्लिप टिचने अटॅच करतो आहे. आता इथे आपला पुन्हा एक लूप्स करायचं राहिलं होतं ते आपण 3 साखळ्यांनी करून इथे सिंगल क्रोशिया करून घेतो आहे आणि आपला हा फुलाचा बेस तयार झालेला आहे. तर मी अशी 3 कलरची फुलं बनवले. बेल फ्लावर बेल म्हणजे घंटीसारखी दिसणारी फ्लावर आहे ते. हे बघा ह्याच्यासारखी आपण एकसारख्याही बनवू शकतो. मी इथे 3 कलर घेतले. आता मी पानं बनवते. तर आपण 2 पानं एकत्रच विणणार आहोत. त्यासाठी मी 21 साखळ्या घेतल्या. साखळ्या घेतल्या. आता आपण सुईकडून दुसऱ्या साखळीवरती एक सिंगल क्रोशिया, पुढच्यावरती हाफ डबल क्रोशिया, पुढच्या साखळीमध्ये सुद्धा हाफ डबल क्रोशिया आणि आता पुढच्या 4 साखळ्यांवरती एक डबल क्रोशिया. 1 2 3 4. आता एक हाफ डबल क्रोशिया, त्याच्यानंतर एक सिंगल क्रोशिया, एक स्लिप टिच. हे आपल्या पानाची एका साईडची बाजू झाली. आता आपण समोर दुसरं पान विणतोय त्यासाठी पुन्हा एक स्लिप टिच, एक सिंगल क्रोशिया, स्लिप टिच झाला. आता एक सिंगल क्रोशिया, एक हाफ डबल क्रोशिया आणि 4 खांबावरती 4 डबल क्रोशिया. 1 2 3 4. पुढच्या साखळीमध्ये पण एक हाफ डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्यात पण एक हाफ डबल क्रोशिया आणि शेवटची साखळी बघा इथे आपण सिंगल क्रोशिया बनवतोय. 1 आता आपल्याला वळायचे म्हणून हा दुसरा सिंगल क्रोशिया आणि ही पानाची पुढची सुरुवात म्हणून हा तिसरा डबल क्रोशिया. आपण शेवटच्या साखळीमध्ये 3 डबल क्रोशिया घेतले. आता आपल्याला पुन्हा एक डबल क्रोशिया नंतर आपण विणलं होता हाफ डबल क्रोशिया. तर आपल्याला इथे 2 हाफ डबल क्रोशिया विणायचे. 1 आणि 2 हाफ डबल क्रोशिया. पुढच्या 4 साखळ्यांवरती एक डबल क्रोशिया. इथे आपण हाफ डबल क्रोशिया नंतर एक सिंगल क्रोशिया
एक स्लिप स्टिच आणि पुढचा भागही आपण तसाच विणून घेऊया आणि मी तुम्हाला शेवट करून दाखवते. हे पहा, आता मी पुढचं विणून घेऊन धागा कट करून घेतला. हे पहा, आपलं पान किती सुंदर झालं आहे. आता हे आपण व्यवस्थितरित्या जॉईन करूया. तर मी आता हे पहा, हे 60 साकळ्या किंवा 60 चेन बनवून घेतलेत मी. त्याच्यानंतर हे 40 चेन विणून घेतलेत. 60 चेन, 40 चेन आणि आपण याला आता ही फुलं सुईद्वारे जॉईन करूया. तर आपण एक जी साखळी आहे त्याच्या दोन्ही बाजूंना फुलं जॉईन करून घेतो आहे. एका बाजूला वेगळा, दुसऱ्या बाजूला वेगळा कलर घेतो आहे. हे पहा, आता मी यात एक मणी टाकते, जो त्याच्या वेट राहील म्हणून टाकते फुलामध्ये. खाली गाठ मारून टाकूया आपण साखळीला, कारण ते फुलाला वजन राहील. आता इथे मी येलो कलर जोडला आहे, त्याच्या अपोजिट मी दुसरा कलर जोडते फुलाचा आणि मी 4 फुलं या दोन्ही साखळ्यांमध्ये लावून घेते. हे पहा, एक मी पिंक आणि येलो लावलं आहे. आता मी दुसराही असंच बनवून घेते. तर आता आपण पुढचं विणकाम बघूया. आता आपल्याला 12 साखळ्या बनवायच्यात. आता आपण तिसऱ्या फुलाची तयारी करतो आहे. हे पहा, इथे आपण 12 साखळ्या बनवून घ्यायच्या आणि जे मगाशी आपण जे दाखवलं तुम्हाला की त्या साखळ्यांमध्ये मी फुलं केले, तर त्या साखळ्या आपल्याला याच्यात अटॅच करून घ्यायच्यात. हे पहा, माझे 12 साखळ्या झाल्यात. आता मी हे बरोबर याचा मध्य घेते आणि याच्यावरती हे पहा मध्य घेते दोन्हींचा आणि दोन्ही एकत्रच इकडे जॉईन करून घेते, जोडून घेते बरोबर साखळी घालतानाच. हे पहा, त्यातूनच मी साखळीचं विणकाम करून घेते लूप्स टाकून. आता मी हे लूप्स टाकून घेते, विणून घेते. हे पहा, कारण आपण जे हे 12 साखळ्या सोडल्या तिथे पण आपल्याला एक फूल लावायचे आणि आता आपण वरती 50 साखळ्या बनवून घेऊया, जे आपल्याला आपल्या कारच्या मिररमध्ये लावता येतील, कारच्या आरशाला लावता येतील. पन्नास साखळ्या मी यासाठी घेते कारण मी ते अंतर मोजून ठेवलं आहे की आपल्याला किती साखळ्या लागतील तिथे, म्हणून मी 50 साखळ्या घेतल्या. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आपण जोडून पाहायचं आहे आपलं. हे पहा, आपल्या 50 साखळ्या इथे झाल्यात. आता आपण पुन्हा जिथे जॉईन केलं होतं इथेच बघा, इथे स्लिप स्टिचद्वारे जॉईन करून घेऊया आणि पुन्हा आपल्याला पुढे 12 साखळ्या घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला राहिलेली 2 फुलं तिथे जोडता येतील. हे पहा, मी स्लिप स्टिचद्वारे अटॅच केले आणि इथेच मी 12 साखळ्या घालते. 12 चेन. धागा कापून घेऊया आपण आणि याच्यातही मागासारखी सुईद्वारे फुलं वळून घ्यायची, मणी टाकून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून त्याचंही वजन राहील, फुलं हवेत इकडे तिकडे होणार नाहीत. तर आता माझं फुलं जॉईन करून दिलेत, तर मी तुम्हाला पान पण दाखवते कसं जॉईन करतात. हे पहा,
आणि पहा आपलं किती सुंदर कार हँगिंग किंवा मिरर हँगिंग झालेलं आहे. तर हे तुम्ही कसं बनवायचं तो व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.